तो अभी तो फिलहाल जो मामला है वो मुस्लिम से ही रिलेटेड है। तर प्यारे खान यांच्या दाव्यानंतर स्थानिक भाजप नेते आक्रमक झाले। त्यांनी परतवाड्याचं हे प्रकरण लव्ह जिहाद असल्याचा दावा केलाय। या प्रकरणात आणखी कुणाचा हात आहे याचा शोध घ्यावा अशी ही मागणी केली आहे। 150 पेक्षा जास्त व्हिडिओ व्हिज्युअल एक मुलांनी आमची मुलींसोबत अत्याचार करून, ते महिला कोणाच्या, बुरकेवाले नाही, आमची पोरी, बुरकेवाल्यांचा एकही व्हिडिओ त्या 150 व्हिडिओ मध्ये नाहीये। लव्ह जिहाद हे करतात, हे त्यांना जबरन कमला वाचायला लावतात, हेच त्यांना नमाज करायला लावतात, हेच त्यांना बुरका घालायला लावते। आता लव्ह जिहाद ते ज्या पद्धतीने त्या आयान मोहम्मद आणि त्यांच्या सोबत 1 डझन हे ह्या प्रकारचे मुस्लिम गँगस्टर्स आहेत, त्यांनी 11वी 12वीच्या कोचिंग क्लासमध्ये जाणाऱ्या अनेक डझन मुलींना फसवलं, फोटो काढले, ब्लॅकमेल करत होते, त्यांच्यावर सेक्शुअल बलात्कारच एका पद्धतीने चालू होता। जे काही आतापर्यंत सापडलं, 4 लोकांना अटक झाली, ते एक हिमनगाचं टोक आहे। कारण हा पोरगा पहिला नाही आहे, या पोरालाही कोणीतरी करायला शिकवलं आणि या पोराजवळ एवढ्या गाड्या, आणि म्हणून ह्या पैशानी हे जे मजा करत होते, तर या अकाउंटमध्ये कुठून पैसा आला हे पाहणंही आवश्यक आहे। दरम्यान अयान अहमद तन्वीर अहमद नेमका कोण आहे बघूया।